MNS न्यूज लाइव पर देखते हैं आज की खास खबर। साहित्य सम्राट अन्नाभाऊ साठे इनके जन्म शताब्दी के अवसर पर कांग्रेस की ओर से नागपुर में कार्यक्रम का आयोजन। साहित्य भूषण साहित्य सम्राट अन्नाभाऊ साठे इनके जन्म शताब्दी के उपलक्ष्य में कांग्रेस की तरफ से नागपुर में आज कार्यक्रम का आयोजन किया गया। नागपुर के दीक्षा भूमि चौक स्थित उनके पुतले को विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, नागपुर के पालक मंत्री नितिन राउत, कांग्रेस आमदार विकास ठाकरे इन्होंने माल्यार्पण कर अभिवादन किया। इस अवसर पर पशुसंवर्धन मंत्री और दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, नागपुर के विभागीय आयुक्त संजीव कुमार, नागपुर के जिलाधिकारी रविंद्र ठाकरे, पुलिस आयुक्त डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय आदि उपस्थित थे। आणि दरवर्षी आपण सगळेजण त्यांचा विचार अजून त्याचा प्रचार आणि प्रसार आणि त्यांच्या विचारांनी आपण चालाव्या अशा पद्धतीचा एक संकल्प घेण्यासाठी आजच्या दिवशी आपण त्या ठिकाणी सगळेजण एकत्रित येतो। अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना सर्वप्रथम मी आदरांजली वाहतो आणि विशेष करून या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे ऊर्जा मंत्री आदरणीय नितीन राऊत साहेब, आपल्या नागपूर शहराचे लोकप्रिय आमदार विकास ठाकरे, आपल्या विभागीय आयुक्त, त्यांनी खरं तर ते चालती बोलतं साहित्य होतं, चालती बोलतं साहित्याचं ते साहित्य रत्न होतं आणि अशा या विचाराचा समाज आज राज्याचा नव्हे तर देशामध्ये गरीब समाज आहे। खऱ्या अर्थाला आवाजाने त्यांच्या विचारांनी समाजाला प्रेरणा देण्याचं काम, बहुजनांना प्रेरणा देण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं। पण आज त्या समाजाला पाहिजे त्या पद्धतीचं जी ताकद या राजकीय व्यवस्थेत मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही, हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की अण्णाभाऊ साठे साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि त्या दृष्टीचा प्रयत्न स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना त्यांच्या शब्दातून मांडला आणि थोड्या दिवसात राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारला अण्णाभाऊ साठे साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशा पद्धतीचा निश्चितपणे प्रसार आणि प्रसार हा संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवीन पिढीपर्यंत पोहोचावा त्याही दृष्टिकोनाचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल असाही माझा विश्वास त्याच्यामध्ये आहे। विशेष करून आज या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र विधानसभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अण्णाभाऊ साठेंचा जन्मशताब्दी महोत्सव संपूर्ण देशात साजरा केला जात आहे आणि या निमित्तानं अनेक वेबिनारच्याद्वारे सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले। आजही त्यांच्या गावाला सांगली जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे। अशा या शूरवीर संयुक्त महाराष्ट्रातील चळवळीचे अग्रदूत आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना मी आपली आदरांजली वाहतो आणि त्यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम निश्चितपणे वर्षभर चालेल ग्वाही देतो आणि थांबतो। तो वहीं दूसरी ओर बढ़ाए गए बिजली बिल के संदर्भ में नागपुर में आंदोलन। भाजपा की ओर से अनाप शनाप बिजली बिलों को रद्द करने की मांग के साथ ही 300 यूनिट तक बिजली बिल माफ करने की मांग को लेकर भाजपा द्वारा पूरे शहर के 32 सब स्टेशनों पर आंदोलन किया गया। विधायक कृष्णा खोपड़े के साथ इस आंदोलन में भाजपा के नगर सेवकों के साथ भाजपा के कार्यकर्ता भी शामिल हुए। बिहारी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, बिहारी सरकार मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, बिहारी सरकार मुर्दाबाद। सरकार जेव्हा स्थापन झालं होतं तेव्हा ऊर्जा मंत्री झाल्यानंतर नितीन राऊत यांनी सांगितलं होतं की 300 युनिट नितीन राऊत यांनी 300 युनिट माफ करण्याचं सांगितलं होतं। मात्र लॉकडाऊनच्या काळामध्ये वाढीव बिल आलेलं आहे, काय सांगाल?
जेव्हापासून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची सरकार या राज्यामध्ये बनली त्यावेळेसपासून कोरोना महामारीच्या कहर या राज्यामध्ये आलं. जनता परेशान, व्यापारी परेशान, आम जनता परेशान आहे. आणि त्या लॉकडाऊनच्या दरम्यान माननीय ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांनी स्वतः या नागपूर शहरामध्ये घोषणा केली, मुंबईमध्ये घोषणा केली का आम्ही दिल्लीच्या धर्तीवर आम्ही हे विद्युत बिल माफ करणार आहोत, 300 युनिटपर्यंत आम्ही माफ करणार आहोत. परंतु एकही विषयाची अंमलबजावणी त्यांनी आजपर्यंत केली नाही. ते ऊर्जा मंत्री आहे, त्यांना हे विभाग समजलं का नाही समजलं याच्यावरच आता शंका निर्माण होत आहे. वारंवार ते अधिकाऱ्याला आदेश देत बी असेल परंतु अधिकारी त्यांची ऐकत नाही आहे का, अधिकारी त्यांना गोल गोल घुमत आहे का, अशा प्रकारची शंकासुद्धा निर्माण झाली आहे. 2 दिवस अगोदर कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 20 ते 30% आम्ही सवलत देणार आहोत. आम्हा या राज्याच्या जनतेला, या विदर्भाच्या जनतेला भीक नाही पाहिजे. मुंबईमध्ये तुम्ही सस्त्यात बिजली रेट तुमचे अलग आहे, नागपूरमध्ये या विदर्भामध्ये विद्युत निर्माण होते तिचे अलग रेट आहे. आम्हाला या राज्याच्या मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे, ऊर्जा मंत्र्याला आमची विनंती आहे का 20%, 30%च्या ऐवजी 50% तुम्ही माफ करा. आणि तुम्ही जे घोषणा केली होती का 300 युनिटपर्यंत आम्ही माफ करणार आहोत, या लॉकडाऊनच्या दरम्यानमध्ये जनतेला राहत देण्याचं का या सरकारच्या, या ऊर्जा मंत्र्याच्या आहे. आणि लगातार आम्ही आंदोलन करत आहोत, सगळे पक्ष आंदोलन करत आहे. ज्या पक्षाचे नितीन राऊत आमदार आहे, मंत्री आहे, त्या पक्षानेही आंदोलन करत आहे. अगर हे डिपार्टमेंट समजलं नसेल तर ताबडतोब या पदावरून आपण मुक्त व्हा आणि राज्य सरकारने या महाराष्ट्रात जनतेला राहत देण्याचे काम करावं, अशा प्रकारची आमची विनंती. भाजपातर्फे आज किती ठिकाणी या वीज बिल वाढी विरोधात आंदोलन आहे? भारतीय जनता पक्षाच्या वतीने नागपूर शहराच्या 6 विधानसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी सबस्टेशन आहे त्या सगळ्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आणि या आंदोलनाला जनतेच्या फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. कारण जनता या बिलापायी हलाकान आहे. ज्याला 1000चे बिल येत होतं त्याला 10,000चे आलं, ज्याला 2,000चे येत होतं त्याला 18-20 हजारचे आलं, ज्याला 5,000चे येत होतं त्याला 40,000पर्यंत बिल गेलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल जनतेला आला आहे आणि म्हणून जनता हलाकान आहे. आणि म्हणून या भारतीय जनता पक्षाचं हे लगभग 6वं आंदोलन आहे. यापुढे बी आमचं कंटिन्यू, अगर सरकारला अगर सूद नसेल, सरकार अगर कुंभ करण्याची झोप, नितीन राऊत अगर कुंभ करण्याची झोप घेतली असेल तर आम्ही पुन्हा त्याला जागा करण्याचं काम करून आणि या राज्याच्या जनतेला, या शहराच्या जनतेला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आमची या कार्यकर्त्याच्या माध्यमातून विनंती. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसी YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।